नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर पहा, मी हा कपडा आहे ना, या कपड्यापासून मला पर्स शिवायच्या होत्या। तर आता हा माझ्याकडे कपडा होता फ्रॉकचा, तर त्यातला काही उरलेला होता हा कपडा। तर त्यापासून म्हटलं चला हळदी कुंकासाठी पर्स शिवूया। तर पहा, आता मी जे कॅनव्हास कट केले ना, त्याची उंची आहे 12 इंच आणि रुंदी मी याची 7.5 इंच घेतलेली आहे। तर हे मी 8 कॅनव्हास पेपर कट केलेले आहेत। तर मला अजून 15 पर्स शिवायच्या होत्या, पण मी 8 कॅनव्हास पेपर कट करून ठेवलेत। तर म्हटलं चला आता ते जितके कॅनव्हास पेपर कट केलेले आहेत ते ह्या पिसावर ठेवू, कपड्यावर ठेवू आणि पाहू की ते आपले हे पर्स ह्याच्यामध्ये शिवून होतात। तर पहा, अशा पद्धतीने मी घडी करून हे ठेवले, कपडा त्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवलाय आणि आता आपण कट करून घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पर्स जी तुमच्याकडे कपडा आहे शिल्लक, त्या कपड्यापासून तुम्ही अशा सुंदर ह्या पर्स शिवू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटात ही पर्स तयार होते, अगदी कमी टाइम लागतो आणि घरच्या घरी सुंदर आपल्या ह्या पर्स पण शिवून होतात कमी टायमामध्ये। तर पहा, आता 6 पीस मी हे कट करून घेतलेले आहेत ह्या कपड्याचे। आणि आता जो राहिलेला कपडा आहे ना, त्याच्यावर पण कॅनव्हास पेपर ठेवून ना व्यवस्थित माप घेऊन बघू आणि आपण तो कपडा नंतर कट करून घेऊ। आता सेम कलरनुसार आपल्याला अस्तर पण ह्याचं कट करून घ्यायचं आहे। अस्तरचा कपडा माझ्याकडं कमी होता, तर म्हटलं चला पहिला आता ठेवून पाहू आपण कॅनव्हास पेपर, नंतर पाहूया आपले किती हे अस्तर कट होतात आहे। तर मी आता अगोदर ठेवून घेते। तर पहा, 4, 5, 6, 7, तर 7ला थोडा अस्तर कमी पडत होतं। म्हटलं चला दुसरा कोणता कपडा मी शिल्लक असेल माझ्याकडे अस्तरचा, तर तो त्याला जॉईन करून देते। तर अशा प्रकारे आपले 8 पीस हे या कपड्यापासून तयार झालेले आहेत। आता आपण शिवायला घेऊ। तर मी त्यातला एक पीस घेतलेला आहे पहा। आता तो व्यवस्थित आपल्याला ठेवताना ना, तर खाली पहा मी अस्तर ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला हा मेन जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि मेन जो कपड्याचा सरळ भाग आहे तो खालच्या साईडने ठेवलाय। पहा, अस्तर ठेवलंय, नंतर मेन कपड्याचा सरळ भाग आहे तो खालच्या साईडने ठेवलाय आणि त्याच्यावरती मी कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। आता जिथे मार्किंग केले ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आणि मधली जागा जिथे मार्किंग केलेली नाही तेवढी जागा आपल्याला सोडायची आणि बाकी ते आपल्याला शिलाई मारून घ्यायचे। तर आता मार्किंग केलेल्या जागेवर आपण शिलाई मारून घेतली। त्यानंतर आपल्याला जो आपला कॅनव्हास पेपरचा साईडला जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना, तो आपण कट करून घेऊ। दोन्ही साईडचा आपल्याला कपडा हा कट करून घ्यायचा आहे, जिथे एक्स्ट्रा दिसतोय तिथे। आता कपडा कट केल्यानंतर आस्ता आपलं जे कॅनव्हास पेपर आहे ना आणि मधला अस्तर तिथून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। आता फोल्डिंग साईडची पुढची जी जागा आहे ना, त्याच्यावर अशा प्रकारे मी वाटी ठेवून गोलाकार देऊन घेतलाय। कोणता पण गोलाकार तुमच्याकडे जी पट्टी वगैरे असेल, गोलाकाराच्या मग भरपूर असतात, ते ठेवून अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा। त्यानंतर आता अस्तर आपला आहे ना, तो खालच्या साईडने काढून घ्यायचा। आता खाली अस्तर काढून घेतले, शिलाईची आतली जागा आहे ना तिथे व्यवस्थित बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। आता त्यानंतर आपल्याला मेन कपड्यावर मार्किंग करून घ्यायचंय 2 इंचावर। आता 2 इंचावर पहा, मी दोन्ही साईडला अशा प्रकारे मार्किंग करून घेतली। आता मार्किंग केल्यानंतर पट्टीने पण सरळ मी व्यवस्थित मार्किंग करून घेतली। त्यानंतर खाली 1.5 इंच आपल्याला मार्किंग करायचंय दोन्ही साईडला अशा पद्धतीने आणि पट्टीने व्यवस्थित परत ती मार्किंग जोडून घ्यायचंय। आता जी शिलाई आहे ना, ती शिलाईची जागा आहे ना, ती वरती अशा प्रकारे 1.5 इंचावर जिथे मार्किंग केलंय तिथे अशा प्रकारे ठेवून प्रेस करून घ्यायचा थोडासा कपडा आणि राहिलेला कपडा तो पण फोल्ड करून वरच्या साईडने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा बोटाने आणि पूर्ण आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती। आता पूर्ण आपण ही शिलाई मारून घेऊ। तर आता आपली पूर्ण शिलाई मारून झाली पहा। आता त्यानंतर आपल्याला त्याला थोडे असे कट्स मारून घ्यायचे, शिलाईच्या थोडेसे पुढे आपल्याला अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे। नंतर आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे आतल्या साईडने, म्हणजे पूर्ण शिलाई ही आतल्या साईडने आपली जाईल, वरून आपली शिलाई अजिबात दिसत नाही। अशा प्रकारे पर्स जर शिवली तर टोके वगैरे आहे ते बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायचे, सावकाशपणे व्यवस्थित हा पर्स पलटी करून घ्यायचा आणि नंतर त्यावरती आता आपली शिलाई जिथे वरती आपण ठेवली होती ना सुरुवातीला मारायची, तो पलटी करण्यासाठी आपण कपडा अशा पद्धतीने ठेवला होता, तर तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची, जेवढी जागा आपण ठेवली होती ना शिलाई मारायची तिथे। तर आता पूर्ण सरळमध्ये आपण शिलाई मारून घेऊ, म्हणजे छान अशी आपली ही पर्स तयार होईल।
तर अशा पद्धतीने हळदी कुंकाला तुम्ही पण ह्या पर्स शिवू शकता किंवा तुम्हाला घरी वापरण्यासाठी पण ह्या पर्स शिवू शकता. अगदी सिंपल आहे. घरच्या काही कपड्यांपासून सुंदर पर्स तयार होतात आणि कमीत कमी कपड्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये ह्या पर्स तयार होतात. तर तुम्ही पण शिवा अशा पद्धतीने पर्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.